मुख्यमंत्री कोण होणार या 5 राज्यांमध्ये याची उत्सुकता आता शिगेला पोहोचले, कारण पुढच्या 28 मिनिटांमध्ये प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होत आहे आणि अर्ध्या तासात आपल्याला पहिला कल कदाचित हाती येऊ शकतो आणि या सगळ्या निकालांचं मॅरेथॉन कव्हरेज तुम्ही एबीपी माझावर पाहू शकणार आहात। उत्तर प्रदेशात कमळ फुलणार का सायकल चालणार, हत्तीचं काय होणार याची सगळ्यात जास्त उत्सुकता आहे, कारण उत्तर प्रदेशातल्या राजकीय समीकरणांवरती देशातली सुद्धा अनेक गणितं ही अवलंबून आहेत। आणि आता या गप्पांमध्ये सहभागी होतात आपल्यासोबत एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर। राजीव सर, काय वाटतं तुम्हाला, उत्तर प्रदेशात म्हणजे एक्झिट पोलनुसारच सगळं होईल का आता थोडंसं म्हणजे मुलायम सिंगांच्या म्हणजे अखिलेश यादवने जसं थोडंसं म्हटलंय तशी त्याची धाकधूक वाढली आता? मिलिंद, आत्ता येताना थोडी आकडेवारी काढून आणली होती आणि त्याच्यामध्ये 2014च्या इलेक्शनशी ह्या आत्ताच्या इलेक्शनशी थोडी तुलना त्याच्यामध्ये होती। आता याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग एक गोष्ट जी लक्षात आली ती अशी की 2014च्या निवडणुकांचे जे निकाल होते ते 1977 नंतर इतक्या मोठ्या प्रकारचं मॅन्डेट कुठल्याही पक्षाला मिळालं होतं, ज्याच्यामध्ये भाजपनं ऑलमोस्ट 81% जागा तिथल्या जिंकल्या होत्या किंवा विधानसभेच्या दृष्टीने जर बघितलं तर। आता त्याच्यामध्ये जे मतं जी मिळालेली होती तर त्याच्यात असं लक्षात येतं की 30%पेक्षा जास्त मतं भाजपला मिळालीत। असे मतदारसंघ त्या 402 पैकी किती आहेत तर जवळपास 365 मतदारसंघ असे होते की जिथं भाजपला 30%पेक्षा जास्त मतं मिळाली होती। 265 85 मतदारसंघ असे होते जिथं समाजवादी पक्षाला 30%पेक्षा जास्त मतं होती। 31 जागा अशा होत्या की जिथं बीएसपीला जास्त मतं होती 30%पेक्षा। असं जर आपण प्रत्येक 30%पेक्षा जास्त मतं 25 ते 30%पेक्षा असं जर आपण करत गेलो तर असं लक्षात येतं की बीजेपीला जी मतं मिळाली ती जर समजा त्याच्यातली सगळीच्या सगळी मिळणार नाहीत, अर्थातच तशी ती मिळत नसतात कारण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, पण जर त्याच्या म्हणजे बिहारमध्ये जे भाजपचं झालं त्याच्यापेक्षा खूपच वाईट म्हणजे पर्सेंटेजमध्ये जर दुप्पट चौपट वाईट परफॉर्मन्स जर बीजेपीचा उत्तर प्रदेशमध्ये झाला तर उत्तर प्रदेशात बीजेपी जिंकण्याची शक्यता नाही अशी परिस्थिती तिथं निर्माण होऊ शकते। मतं आता म्हणजे याच्यातनं एक असं दिसतं की काँग्रेसचा जो परफॉर्मन्स आहे तर काँग्रेसला 5 ते 10% मतं किंवा 10 ते 15%पेक्षा कमी मतं असे मिळण्याचा जो आकडा आहे तो खूप म्हणजे त्याचं संख्या ते मतदारसंघ जास्त आहेत काँग्रेसच्या बाबतीत। म्हणजे 5%पेक्षा कमी मतं काँग्रेसला 188 मतदारसंघ असे होते की जिथं काँग्रेसला 5%पेक्षा कमी मतं मिळाली। आता याचा अर्थ असा की भाजपला फारच वाईट परफॉर्मन्स जर बिहारच्या तुलनेमध्ये भाजपचा झाला तर तिथं उत्तर प्रदेशात भाजप हरू शकतं। बिहारमधल्या आणि उत्तर प्रदेशातल्या परिस्थितीमध्ये एक जो फरक हा आहे की तिथं 2014च्या निवडणुकीमध्ये सुद्धा जेडीयू आणि आरजेडी यांची जी मतं होती तर ती जर त्यांची एकत्रित बेरीज केली तर ती बीजेपीच्या मतांपेक्षा जास्तच होत होती। तर त्याच्यामुळे बिहारमधल्या परिस्थितीमध्ये फरक होता उत्तर प्रदेशच्या तुलनेमध्ये। अर्थात हे म्हणजे ह्या प्रकारचे आकडेवारी आणखीन पर्सेंटेज वगैरे हे जे आहे ते एका मर्यादेपर्यंतच त्याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो, पण जर प्रत्यक्षामधली परिस्थिती आणि खास करून उत्तर प्रदेश सारख्या राज्यामधली जी स्थिती आहे त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर, त्याच्यातला जातीचा फॅक्टर माझ्या मते फारच महत्त्वाचा असतो आणि त्याची शेवटी बेरीज इथं कशी त्यांनी उमेदवारांची लावलेली आहे ते बघणं महत्त्वाचं आहे। 2012 साली म्हणजे समाजवादी पार्टीला साधारणतः 29% आणि काँग्रेसला 11% असे साधारणतः त्यांची 40%च्या आसपास मतं होती। ते जर लोकसभेच्या वेळेस बघितलं आपण तर ती मतं मोठ्या प्रमाणात कमी झालेली, दोघांना मिळून साधारणतः म्हणजे दोन्ही पक्षांना मिळून साधारणतः 29% दोघांना मिळून मिळालेली मतं आहेत ते। आणि भाजपाची मतं लोकसभेच्या वेळेस 42% होती। तर मला वाटतं की या 42 आणि याच्यामधला दोन्ही फिगर कदाचित मला वाटतं की त्या कमी येतील, म्हणूनच साधारणतः आकडे जे साधारणतः जवळपास येत आहेत त्याची कारणं तीच आहेत की दोघांचे जसं भाजपाचं लोकसभेच्या तुलनेत तो परफॉर्मन्स कमी झालेला आहे आणि समाजवादी पार्टीचे हे दोन्ही मतांचं एकत्र येणं, आघाडी एकत्र येणं, त्यामुळे स्वाभाविकपणे काही मतांचं काही टक्के मतं मला वाटतं त्यांची वाढतील आणि साधारणतः या परिस्थितीतील पण 3% मतं
हा मला वाटतं की फार मोठा फार फरक महत्त्वाचा करतील. असणार आहे. सत्तेजवळ कोण जाणार ह्या निश्चित 3% त्यामुळे या फरक. 3% नेमकं काय होणार हे आपल्याला बघायचं आहे आणि अर्थातच पुढच्या साधारण 25 मिनिटांमध्ये प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल त्याकडे आपलं लक्ष असणार आहे.